मग कर्जमाफी द्यायचीच नव्हती, हे शेतकरी वगळायचे. लाडक्या बहिणींनी फॉर्म भरायला लावले तुम्हीच, मतं मिळाले तुम्हालाच, आणि नंतर त्यांना 1500 पासून वंचित ठेवलं तुम्हीच. जसं लाडक्या बहिणींना फसवलं गोड गोड बोलून, तसंच शेतकऱ्यांना सुद्धा शेतकरी कर्जमाफीचं गाजर दाखवून फसवलं. याला फडणवीस सरकार म्हणतात, यालाच शिंदे पवार किंवा भाजप सरकार म्हणतात. इतकं भयानक आहे हे, आणि या विरोधात बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? या विरोधात चर्चा केली पाहिजे की नाही? तुमचं काय मत आहे? जर शेतकऱ्यांची फसवणूकच होणार असेल तर हे फसवं सरकार आहे की नाही, तुम्ही ठरवायचंय. तुमचं काय मत आहे? लाईक करून सांगा, कमेंट करून सांगा, किंवा हा व्हिडिओ इतरांना पाठवून सगळ्यांच्या मताने सांगा. पण सांगा, माझ्या शेतकऱ्याला फसवू नका हो. तो प्रामाणिकपणे सगळी गोष्ट करतोय, तुमच्या डोळ्यात ह्या सगळ्या गोष्टी चालतायत, इतकं माझं साधं सरळ मत आहे. राज्यातील 94-95 हजार शेतकऱ्यांना अंदाजे या कर्जमाफीचा लाभ होणार नाही का? तर त्या शेतकऱ्यांनी एक मोठी चूक केली. 94,000च आहेत का 94 लाखापर्यंत जातील का शेतकऱ्यांना लाभच मिळणार नाही? मग माननीय मुख्यमंत्र्यांनी जी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली ती फक्त वादातीत आहे, फक्त चर्चेचा विषय आहे. शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या इतर योजनाबद्दल किंवा त्यांच्या एकंदरीत घडामोडीबद्दल सरकार काहीतरी पिल्लू सोडून त्यांना योजनांपासून, लाभांपासून खास करून वंचित ठेवणार, असा मला साधा सरळ पडलेला प्रश्न आहे. आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आहे. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेतकऱ्याचा पोरगा आहे, शेतकऱ्यांप्रती एखादी गोष्ट व्यक्त केल्याशिवाय मी तर शांत बसत नसतो. कारण माझा बाप रक्ताचं पाणी करून ज्यावेळेस या भूमातेची किंवा धरणी मातेची सेवा करतो, ज्यावेळेस शेतकरी एक दाना पेरतो त्यावेळेस हजारो दाणे उगवतात, पण ज्यावेळेस त्यांनी पेरलेलं धान्यच नाही उगवलं, त्यांचं होणारं नुकसान, त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, शेतीची नांगरणी किंवा इतर मशागत करायचे, काढा कर्ज. जून महिन्याला पेरणी सुरू होईल, काढा कर्ज. खत बियाणं घ्यायचंय, ट्रॅक्टर लावायचंय, अजून शेताची वेगळी कामं करायची, काढा कर्ज. पेरल्यानंतर थोडंफार उगवतं कसं तरी, परत मोगडा चालवायचा आहे किंवा आतलं तण काढायचंय, काढा कर्ज. आणि पेरलेलं धान्य नाहीच उगवलं, कर्जही मातीत गेलं, आणि पाऊस पडला नाही म्हणून डोळ्यातही पाणी आलं, अशा पद्धतीची शेतकऱ्याची अवस्था आहे. एवढं करून सुद्धा नवं जुनं करून शेतकरी कसा तरी जुगाड करतो, बायका पोरांच्या तोंडचा घास त्या ठिकाणी हिरवतो, पण शेतात पेरल्याशिवाय राहत नाही. कारण वर्षाची सोय करायची असते. वर्षभर जे धान्य हाताशी येईल त्याच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, आणि फक्त शेतकरी स्वतःच्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही, अजिबात नाही. एक शेतकरी आपल्या सोबत कमीत कमी शेकडो कुटुंबाचं म्हणजे पोटाची सोय करतो. म्हणजे करतो ती कशी? गहू पेरतो, स्वतःला खाण्यापुरता ठेवतो, बाकीचा मार्केट यार्ड. तूर पेरतो, स्वतःला खाण्यापुरती ठेवतो, मार्केट यार्ड. मूग असेल, चवळी असेल, सगळ्या डाळी, ज्वारी असेल, मका असेल, सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, जे जे काही पेरून उगवल, म्हणजे धान्यांपासून, ऊसापासून फळबागांपर्यंत रक्ताचं पाणी करतो, पण त्यांनी उसनवारी केलेली असते.
सावकाराचं कर्ज घेतलेलं असतं, बँकेतून कर्ज घेतलेलं असतं, सोसायटीचं कर्ज काढलेलं असतं. आता एखाद्या शेतकऱ्याच्या पोरानं बघा, एखादी योजना त्याच्या डोळ्यासमोर आली, त्याला कर्ज काढावं लागतं. कर्ज कसं देणार शेतकऱ्याला? सातबाऱ्यावर फक्त गॅरेंटर, जामीनदार, या सगळ्या गोष्टी सोपं आहे का? बँकेत गेलं की लगेच त्याला लाभ मिळतो? नाही. 3 वर्षाचा ITR लागतो, KYC लागते. शेतकऱ्यांपासून भारतातल्या प्रत्येक माणसाचं तर आयुष्य, आधारला पॅन कार्ड कनेक्ट करा किंवा पॅन कार्डला आधार कार्ड जोडा आणि हे दोन्ही बँकेच्या खात्याला जोडा, याच्यातच आयुष्य चाललंय. आणि ते ज्यावेळेस जोडलं जातं त्यावेळेस सगळा डेटा तुमचा शासनाकडे असतो. शेतकऱ्यांनी उसनवारी करून बँकेकडून, सोसायटीकडून किंवा सावकाराकडे कर्ज काढून त्यांनी सगळा कारभार सुरू केलेला असतो. पण त्याला माहितीये कधीतरी कर्जमाफी होईल, म्हणून हे सगळं मिटवण्यासाठी तो बँकेतून कर्ज काढतो. हप्ते सगळीकडचे भरावे लागतात. लक्षात घ्या. इकडचं त्याला, तिकडचं याला, असं नवं जुनं करूनच त्याला कारभार करावा लागतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं करताना त्याच्यावर संकट आलं, थोडंफार कर्ज माफ झालं तर तो आनंदात राहील, खुश होईल. पण समजा आपल्या शेतामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करायचे म्हणून समजा इन्कम टॅक्स चुकून जर भरला तर काय होऊ शकतं? शेतकऱ्यांना आता जे सरकारनं गिफ्ट दिलं की सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी, असं सरकार म्हणलंय का? नाही म्हणालं. त्यांनी काय केलं? हे जे मी सुरुवातीला म्हटलं 93-94 हजार शेतकरी, म्हणजे 1 लाख शेतकरी बाद केले. 1 लाख आकडा कमी नाही हो, अंदाजे मला समजलेली आकडेवारी आहे. हे एकाच गोष्टीमुळे बाद केले. शेतकऱ्याच्या एका चुकीमुळं 93,000 शेतकऱ्याला लाभ मिळालेला नाही. त्या 93,000चे 93 लाख होतील का 1 लाखाचे 2 लाख, 5 लाख, 10 लाख होतील, काही कळत नाही. ती चूक कोणती आहे? ती चूक आहे शेतकऱ्यांनी म्हणे इन्कम टॅक्स भरला. तर शेतकऱ्यांनी समजा नवं जुनं करायचं किंवा लागतं कर्ज काढायला म्हणून ITR भरावा लागतो म्हणून समजा 500 रुपये जरी टॅक्स भरला तरी त्या शेतकऱ्याला कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे, अशी मी ऐकलेली बातमी आहे. खरी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, खोटी असेल तरीही सांगा. आणि काही जण म्हणतील काय झालं, शेतकऱ्याचं उत्पन्न जास्त असेल तर त्याने इन्कम टॅक्स भरायला काय अडचण आहे? अडचण शेतकऱ्याची नाही हो, त्याला काहीतरी शेतीत अजून चांगलं करायचंय म्हणून जी शासनाच्या सगळ्या योजना असतात, कुठं ना कुठं ITR वगैरे मागतात, मुलांनी सांगितलेलं असतं, अजून कोणीतरी सुचवलेलं असतं, म्हणून हे सगळं केलेलं असतं. आणि एका ITR मुळे जर त्याला कर्जमाफीपासून वंचित राहावं लागत असेल तर काय देवा भाऊ, काय तुमचे उपकार आहेत सर्वसामान्य जनतेवर, शेतकऱ्यांवर, शेतकऱ्यांप्रती सरकारची जर अशी भावना असेल तर ती किती दुर्दैव आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी अजून एक महत्वाची तुम्हाला सांगायची आहे, ती गोष्ट म्हणजे नुसते एवढे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित नाहीत, तर यांच्यासारखे अजून ज्यांनी 60,000पर्यंत कर्ज काढलं असेल किंवा भरलं नसेल, लक्षात घ्या, त्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. म्हणजे ते सुद्धा लाखो शेतकरी आहेत. काही ना काही तरी काढून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं. मला एवढंच म्हणायचंय, मग कर्जमाफी द्यायचीच नव्हती, हे शेतकरी वगळायचेच होते. लाडक्या बहिणींनी फॉर्म भरायला लावले तुम्हीच, मतं मिळाले तुम्हालाच, आणि नंतर त्यांना 1500 पासून वंचित ठेवलं तुम्हीच. जसं लाडक्या बहिणींना फसवलं गोड गोड बोलून, तसंच शेतकऱ्यांना सुद्धा शेतकरी कर्जमाफीचं गाजर दाखवून फसवलं. याला फडणवीस सरकार म्हणतात, यालाच शिंदे पवार किंवा भाजप सरकार म्हणतात. इतकं भयानक आहे हे. आणि या विरोधात बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? या विरोधात चर्चा केली पाहिजे की नाही? तुमचं काय मत आहे? आणि जर शेतकऱ्यांची फसवणूकच होणार असेल
हे फसवं सरकार आहे की नाही तुम्ही ठरवायचंय. तुमचं काय मत आहे लाईक करून सांगा, कमेंट करून सांगा, किंवा हा व्हिडिओ इतरांना पाठवून सगळ्यांच्या मताने सांगा. पण सांगा, माझ्या शेतकऱ्याला फसवू नका हो. तो प्रामाणिकपणे सगळी गोष्ट करतोय, तुमच्या डोळ्यात ह्या सगळ्या गोष्टी चालतायत, इतकं माझं साधं सरळ मत आहे. धन्यवाद. तुमचं मत नोंदवायला विसरू नका. हा व्हिडिओ शेअर करा.